आज बनवणार आहे मी मोदक। तर आज म्हणल्यापेक्षा 2-3 वर्ष अगोदर बनवले होते। तर इथं सर्वात अगोदर नारळ फोडून घेतलं, खिसून घेतलं आणि गुळ पण खिसून घेतला। त्याच्यानंतर विलायची पण कुटून घेतली, विलायची पावडर बनवली। इथे गव्हाचं पीठ घेतलं आणि तूप गरम करायला ठेवलं, थोडंसं मीठ टाकून आणि मस्त तुपाचं मोहन घालून थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलं असं कडकसर। त्याच्यानंतर सारण बनवायला घेतलं, कढई ठेवली, गरम झाल्याच्या नंतर त्याच्यात खसखस टाकली आणि खसखस टाकल्याच्या नंतर नारळ टाकून घेतलं खिसलेलं, त्याचं पाणी आटून घेतलं थोडंसं आणि गूळ टाकून आणि मस्त सारण बनवून घेतलं। पीठ पण मस्त आपलं मुरलं होतं। सारण बनवून घेतल्याच्या नंतर मी अशा घेतल्या इथं चपात्या बनवायला, मस्त चपात्या बनवून घेतल्या मोठमोठ्या आणि अशा गिलासानी आपल्याला ज्या मापाच्या पाहिजे त्या मापाच्या अशा गोलसर पुरी सारखं म्हटलं ते लावून घेतलं आणि समीर मस्त इथं लावून देत होतं। त्याच्यानंतर घेतला मोदक बनवायला। गव्हाच्या पिठाच्या आपल्याला पाऱ्या पण करायला सोप्या जातात, तर मस्त अशा मी पाऱ्या करून घेतल्या आणि असं मस्त थोडं हळूहळू हलक्या हाताने दाबून आणि मस्त असा माझा मोदक तयार झालेला आहे। तर असेच मी सर्व मोदक करून घेतले। त्याच्यानंतर तेल ठेवलं गरम व्हायला आणि गव्हाच्या पिठाचे खायला पण छान लागतात, तळून घेतले आणि मस्त बघा असं खुसखुशीत मोदक आपले तयार झालेले होते। तर या मग तुम्हाला कोणाला आवडतात गव्हाचे पिठाचे मोदक ते सांगा आणि समीरला पण खूप आवडले होते। तुम्हाला आवडले असतील आम्ही गव्हाच्या पिठापासून बनवलेले मोदक तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय। आज बनवणार आहे मी मोदक। तर आज म्हणल्यापेक्षा 2-3 वर्ष अगोदर बनवले होते। तर इथं सर्वात अगोदर नारळ फोडून घेतलं, खिसून घेतलं आणि गुळ पण खिसून घेतला। त्याच्यानंतर विलायची पण कुटून घेतली, विलायची पावडर बनवली। इथे गव्हाचं पीठ घेतलं आणि तूप गरम करायला ठेवलं, थोडंसं मीठ टाकून आणि मस्त तुपाचं मोहन घालून थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलं असं कडकसर। त्याच्यानंतर सारण बनवायला घेतलं, कढई ठेवली, गरम झाल्याच्या नंतर त्याच्यात खसखस टाकली आणि खसखस टाकल्याच्या नंतर नारळ टाकून घेतलं खिसलेलं, त्याचं पाणी आटून घेतलं थोडंसं आणि गूळ टाकून आणि मस्त सारण बनवून घेतलं। पीठ पण मस्त आपलं मुरलं होतं। सारण बनवून घेतल्याच्या नंतर मी अशा घेतल्या इथं चपात्या बनवायला, मस्त चपात्या बनवून घेतल्या मोठमोठ्या आणि अशा गिलासानी आपल्याला ज्या मापाच्या पाहिजे त्या मापाच्या अशा गोलसर पुरी सारखं म्हटलं ते लावून घेतलं आणि समीर मस्त इथं लावून देत होतं। त्याच्यानंतर घेतला मोदक बनवायला। गव्हाच्या पिठाच्या आपल्याला पाऱ्या पण करायला सोप्या जातात, तर मस्त अशा मी पाऱ्या करून घेतल्या आणि असं मस्त थोडं हळूहळू हलक्या हाताने दाबून आणि मस्त असा माझा मोदक तयार झालेला आहे। तर असेच मी सर्व मोदक करून घेतले। त्याच्यानंतर तेल ठेवलं गरम व्हायला आणि गव्हाच्या पिठाचे खायला पण छान लागतात, तळून घेतले आणि मस्त बघा असं खुसखुशीत मोदक आपले तयार झालेले होते। तर या मग तुम्हाला कोणाला आवडतात गव्हाचे पिठाचे मोदक ते सांगा आणि समीर